नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की पॅकेट ट्रेसर कसं डाउनलोड करायचं आणि त्याचा यूज काय आहे. तर आता हे एका स्टुडंटचं अकाउंट आहे. सिस्को नेटकॅट मध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला लिगसीला आत्ता जायचं, रिसोर्सेस मध्ये डाउनलोड पॅकेट ट्रेसर. आता तुम्ही हे डाउनलोड पॅकेट ट्रेसरला आला. ह्याच्यामध्ये बघा की तुम्हाला गेटिंग स्टार्टेड म्हणजे तुम्हाला सुरू करायचं आहे एक्सप्लोर आणि आयओटी जो आता नवीन भाग आहे, तर त्याचे तुम्हाला कोर्सेस भेटणार आहेत की आयओटी सुद्धा आपण पॅकेट ट्रेसर मध्ये, जे आपण स्मार्ट होम बोलतोय किंवा आपण बोलतो की ऑटोमेशन, मग ते नेटवर्किंगचे जे तुम्हाला काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला ह्या कोर्समध्ये भेटून जातील. तर आता पहिल्यांदा आपण डाउनलोड करूया. तर डाउनलोडिंगला किती ऑप्शन्स आहेत तुम्हाला, तर CCNA 7.02 पॅकेट ट्रेसर जो आहे 8.2 ह्या व्हर्जन वरती आहे. पण ह्याच्या जे तुम्हाला व्हिडिओज भेटणार आहेत युट्यूबला किंवा काय, तर ते ह्याच्या अगोदरच्या व्हर्जनचे आहेत. तर तुम्ही पहिलं लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे लेटेस्ट व्हर्जन आहे आत्ताचं, तर आहे ते सिस्को पॅकेट ट्रेसर. हा जो लॅपटॉप आहे तो 64 बिट्स आहे, त्यामुळे मी 64 बिट्सचं डाउनलोड करणार आहे. तुम्ही चेक करा की तुमचा लॅपटॉप किती बिट्स आहे. तर कसं चेक करणार, माय कम्प्युटरवर जायचं, दिस पीसी मध्ये प्रॉपर्टीज असतील. प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला तुमचा प्रोसेसर कुठला आहे, तुमच्या बाकीच्या गोष्टी किती आहेत, त्या सगळ्या तुम्हाला तुमचं बेसिक सेटिंग करेल. तुमचं रॅम किती आहे, तुमचं हार्ड डिस्क किती आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मला डाउनलोड करायचं, तर मला माहितीये की ह्या पीसी साठी कम्पॅटेबल कुठलं आहे, 64 बिट डाउनलोड. 64 बिट आपण डाउनलोडिंगला सुरू केलेलं आहे. तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवरती डिपेंड आहे की तुम्ही किती वेळात तुमचं डाउनलोड होईल. तर 2-3 मिनिटं लागू शकतात तुम्हाला. डाउनलोड झाल्यावरती तुम्ही पुढची प्रोसेस करायला सुरू करा. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.